गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि ही आमची पोरगी. तू सांग ना. हा या काय आहे. आणि आम्ही चाललोय फार्म हाऊसला. कोणच नाही, मी पप्पा मम्मी आणि आमचे कानाप्पा आणि आमचे मोठे मी काय करतोय कपडा काय बोलायचा. तू फार्म हाऊसला चालले, मला पापड लाटत आहेत आणि काय लगेच येणार आली. हे बघा शेळवाय. हा विसरलो. नाही लगेच येऊ. आलो. बाय बाय. कातवडी दिसतोस तू. काहीच आपण आता निघलोय चायला. काय दाखवू तुम्हाला. जाऊ दे. आम्ही चाललोय आणि मग तिकडून येऊ 1-2 तासात. पोचायला 1 तास, थांबायला 1 तास, यायला अर्धा तास. तर बघूया, भेटूया नंतर. नाश्ता पाहिजे बोलतात. त्याला थांबलो दूध आणि नाश्ता. तर आता जाऊया डायरेक्ट जाऊ आणि आता भेटू. चला बघायचे दगडा टाकला. काय बोलायचं. ट्रॅफिक. आता मी पोचलोय. एवढा ऊन लागतंय बाई. काय बाई लय घाण ऊन लागतंय. आणि या झाडाला काय झालं काय माहिती. पण जो चिकू आहे वाटतं. हे बघा चिकू आलाय. कुठे गेला. हे बघा चिकू. इथं याला आंबा पण आलात बारकं. इथं पप्पा आमचे पाणी मारतात झाडांना सगळ्या. बघू शकता तुम्ही. आणि तिकडं कास्ट
सोडू नको. बघायच मी इथं आल्या इकडे काही येत नाही जास्त करून झाडांच्यात. पण काहीच 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 ओ माय गॉड आंबे. पण म्हणजे असे जर मी खुरून घरी नेलं ना माझा पप्पा मला कुत्र्यासारखा मारतील. लय मोठं झालं. आणि ना आम्ही आता येणार आहोत सगळी. तर बघू कधी प्लॅन होत आहे. हे लोकांची एक्झाम चालू आहे बारीक पोरांची. मग बघू आता एक्झाम चालू आहे एक्झाम. आणि आमची मम्मी झाडू मारते. तर काय या आणि मी आता नाश्ता करेल. लय भूक लागले काही. हे मस्त खावणार आहेत. मी सकाळच काही खात नाही म्हणून. आणि आमच्या रूम मधला पसारा दाखवतो मला घाबराल. हे बघा एवढा भारी पसारा. हे एवढा आहे. आमच्या पप्पांचा अर्धा कपडा तर इथंच आहेत. आणि इथं आणि इथला अर्धा काम बाकी आहे अजून. त्याच्यामुळं मग आम्ही काही जास्त येत नाही. पप्पाच येतात फक्त. आणि मग आता आम्ही जेव्हा येऊ फॅमिली सगळी तेव्हा लय मजा करू. आता बघू कधी येऊ सुट्टीमध्ये. आणि आमचं दुसरं आपलं प्लॅनिंग चालू आहे फिरायला जायचा. कधी सक्सेसफुल होईल काय माहिती नाही. एक्झाम चालू येत ना त्याच्यामुळं मग सगळ्यांना पाहिजे ना टाईम यायला. म्हणून मग भेटूया नंतर नंतर नंतर. चला गाईज आमच्या इथलं देवघर आहे बघू शकता. ये लोग डेली आते हैं यहाँ पर. हॅलो गाईज. विषय हा है खूपच आपकी शादी हो गई नो ब्रो. गाईज दीदीला एक सबस्क्राईब करा माझ्याकडून. इथं खाली चॅनल येत आहे सबस्क्राईब करा नक्की. चला आता बाहेर जाऊ. काय विषय बघूया. इथं एक रूम आहे. हे बघा यो एक. आणि आमचा हा एक रूम आहे. बाबा पसारा गाईज मला पसारा दाखवायला लय लाज वाटते. खरं सांगतो. उघडू ना काय उघडू ना सावलीलाच करतो का काय करा ते नको येऊ. हे बघा आमची मम्मी गाईज चालू ना असं वाटतं कामं करायला चालूय. असं कामच करायला येतो आम्ही काय विषय नाही. बस आमच्या पप्पा तर तिकडपर्यंत पाणी मारतात. तुम्हाला दाखवतो आम्हाला. बघा ही गाडी इथंच लावली आणि इथंच लावतो आम्ही. हा नारळीचा झाड आहे. आणि तो चिकूचा हावाला चिकूचा आहे ना तिकडं ती सगळी आंब्याची आहेत. आंब्याची 15-20 असतील. आणि इथं पपयाच्या पण झाड आहेत. आंबा तुम्हाला दाखवतो. बाबा जास्तच गावठी बोलतो. आणि इथं पण नाही बघा पपया आलं 5-6 आलं. पप्पा यो काय बनवले आता काय आहे. अरे हा इथं टाकी टावाला बनवलंय आम्ही. पाणी मारताना बघा याला नाही आंबा लागून. इकडंच आलं ना आंबा फक्त. आणि हे बघू शकता एवढी खूप जास्त झाडं आहेत. पण इथलं अर्धा काम करायचं आहे बाकी आहे. त्याच्यामुळं मग पप्पाच येतात जास्त करून. आम्ही तर नाही असं येत कारण दुसरी पण कामं असतात घरात. बघू शकता थांबा. हे बघा इकडून ही सगळी आंब्याची झाडं आहेत. हे बघा याला पण मोहरता आलं ना. आंबा कवा येते काय माहिती. हा चिकूचं पण आहे 2-3 झाडा. आता बघूया तुम्हाला दाखवतो खरं. या झाडाला चालू आंबा वाटतं. दुसरा कुठं नाही आलं. हे बघा एवढं शपथ. अरे पापा हे बघा इथं एवढं आहे. बरं आहे चला हे होतील मोठं मे महिन्यापर्यंत. पप्पा काही काढून देणार नाही. आता काढलं 4 शो ऐकायला लागतील. तर बघा आता थांबा गाईज. आता सगळं काही झालंय पाणी वगैरे मारून. आणि आम्ही आता चाललोय घरी. आणि मग आता बघू काय काम असेल रस्त्यानं थांबवू नाही तर मग डायरेक्ट घरी जाऊ.
आणि आज घरी काय पापड लाटणारच सगळी, मोठमणी आणि आत्या आणि गुड्डीताई. आणि मला पण लाटावं आहे. मला येत तर नाही गाईड, येत नाही असं नाही, येतात फक्त बोलायचं येत नाही. आता बघू घरी जाऊन भेटूया घरी जाऊन. चला बाय गाईज, बाय. आपण आता चाललोय घरी. आता थांबलोय पेट्रोल भरायला. आता अर्धा तासानं घरी पोहोचू. कर्जतमध्येच होतो. गरम होत आहे गाईज, गरम एवढा डेंजर असं व्हायला लागलाय. तर बघूया आता घरी जाऊन भेटू. गाईज मी आलो घरी आणि आता हे बघा पापड कितीला लाटून झालं मोठं. मी किती लाटून झालं 3 किलोचं. गाईज 2 किलो मिनी लाटलं आणि बाकीचं मला नाही माहिती. आत्या मिनी 2 किलो पापड लाटलं. तुझा काय म्हणणं काहीच नाही. ए पापड लाट ना, पापड लाटायला आलेस ना. गाईस काय पण खोटं बोलतय. तुझ्या इतका आचारी आमच्या घरात कोणच नसतंय. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये? काय म्हणतो मी बरोबर आहे का नाही. अगं पापड आहे पाहिजे म्हणजे लग्नाचं. लग्न 1 वर्ष अशी लाटून ठेवतो यंदाच. ही बघा आमची श्रद्धा. श्रद्धा किती श्रद्धाने पापड किती लागतात. बघा पाय दाबतय. गाईज बघा काम करतात. म्हणलं ऑर्डर बिर्डर द्यायची असेल तर सांगा. ऑर्डर घेतो मी. 200 रुपये किलो सगळा त्यांचा. आणि लाटतील हे सगळी आणि पैसे मी घेईल. नाक मारेन छापी हो. गाईज खरं आहे का नाही. 2 किलो पापड लाटलं मिनिमम पैसे नको घ्यायला. काय आता मी नाही त्या मी माझी एकटी जाईल वाटलं तर. एकटी जायचं जातो गेला का वरती. अरे ही कॅसा का असेल. अरे बकरी बकरी किस कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा, बता रहे हैं हम. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये? आजारी आहे ओव्हर ऍक्टिंग करू नकोस. गाईज पापड लाटा सांगितलं म्हणून ओव्हर ऍक्टिंग करते ना. तर गाईज आता आपला ब्लॉग मी इथं एंड करतो. सॉरी. आणि लवकरच डेली ब्लॉग करन. बघू आता काय होतंय. कामं पण आहेत दुसरी, बघू लवकरच करन. तर यो ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. चला बाय गाईज, बाय बाय, टेक केअर, बाय.